नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी वार्षिक परीक्षेसाठी गद्य आणि पद्य विभाग आहे. गद्य विभाग 20 गुण, पद्य विभाग 16 गुण. आज आपण या ठिकाणी पद्य विभागामधली प्राणसई ही कविता बघणार आहोत. प्राणसई या कवितेचे कवयित्री ज्या आहे त्या इंदिरा संत आहे आणि ही कविता आपल्याला परीक्षेसाठी 8 मार्कांसाठी येणार आहे. 8 मार्कांसाठी काय काय लिहायचं आणि 2 मार्कांसाठी काय काय लिहायचे ते आपण संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, या ठिकाणी इंदिरा संत ह्या कवयित्री ज्या आहे त्या माध्यमातून त्यांनी लिहिलेलं लेखन हे अति उत्तम प्रकारचं आहे. व्यवस्थित या ठिकाणी कशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांनी आपल्याला ह्या वाचक वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि इंदिरा संत या कवयित्री यांनी मात्र कशा स्वरूपाची ही प्राणसई कविता लिहिलेली आहे आणि त्या कवितेचा 2 मार्कांसाठी जो आशय लिहायचा आहे तो काय लिहायचा आहे. बघा, उन्हाळा संपण्याचा वेळ आलेली आहे आणि पावसाळा सुरू व्हायच्या उन्हाळा आणि पावसाळा यांच्या दरम्यान जो कालावधी आहे त्या कालावधीचं वर्णन या ठिकाणी प्राणसई या कवितेत केलेलं आहे. म्हणजेच कवयित्री म्हणते की या ठिकाणी आम्ही उन्हाळा संपत यायच्या वेळेस ज्यावेळेस पावसाची चाहूल लागायची आहे त्याच्या अगोदर आम्ही पाऊस येण्याच्या पूर्वी कोणकोणती तयारी केलेली आहे. ती घरातली तयारी असो, शेतातली तयारी असो, ती करून ठेवलेली आहे. म्हणजे या ठिकाणी घरातली तयारी करायची म्हणजे कोणती केलेली आहे. आम्ही पूर्वीच्या काळी ज्यावेळेस मात्र चूल होती, चुलीसाठी आम्हाला गौऱ्या थापून ठेवायला लागायच्या, सरपण लागत असे, ते आम्ही या ठिकाणी काय केलेलं आहे ते साचून ठेवलेलं आहे. ही पूर्वतयारी केलेली आहे. आणि या ठिकाणी मात्र हे सगळं ती काय करणार आहे, आपल्या सखीला सांगणार आहे, मैत्रिणीला सांगणार आहे. म्हणून ती घनावर मेघमालेला विनंती करते की तू आता लवकरात लवकर ये. मी उन्हाळ्याच्या आणि पावसाळ्याची जी पूर्वी तयारी आहे ती पूर्वतयारी माझी पूर्ण झालेली आहे आणि तुझी मी आतुरतेने वाट पाहते. हा ह्या कवितेचा काय सांगितलेला आहे, आशय सांगितलेला आहे, तो 2 मार्कांसाठी आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कवितेची मध्यवर्ती कल्पना बघायची आहे. कवितेच्या मध्यवर्ती कल्पनेमध्ये प्राणसई ही कविता आहे. ह्या कवयित्री इंदिरा संत यांनी निसर्गाशी आणि आपल्या मानवाशी जिव्हाळ्याचं एक नातं लावलेलं आहे. आत्मीयता आहे, जिवंत नातं या ठिकाणी ठेवलेलं आहे. हे जिवंत नातं या ठिकाणी कवयित्रीने व्यक्त केलेलं आहे. कवयित्री म्हणतात की या ठिकाणी निसर्ग हे तिच्यासाठी केवळ बाह्य सौंदर्य नसून तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कवयित्रीने यामध्ये सांगितलेलं आहे की या ठिकाणी मानवी जीवनामध्ये झाडं, फुलं, वारा, आकाश, पाऊस यांच्याशी एक मनमोकळा संवाद साधता येतो याचं वर्णन कवयित्रीने या कवितेमध्ये केलेलं आहे. म्हणून कवयित्री म्हणते की निसर्ग तिचा सखा, सोबती आणि जीवनाचा श्वास आहे असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. अशी भावना कवितेमध्ये कवयित्रीने व्यक्त केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी मानव आणि निसर्ग यांचं एक घट्ट नातं निर्माण झालेलं आहे. ती कवितेची काय सांगितलेली आहे, मध्यवर्ती कल्पना सांगितली. मध्यवर्ती कल्पनेमध्ये पहिला भाग काय येणार आहे, या ठिकाणी मानव आणि या ठिकाणी त्यांचं नातं कशा स्वरूपाचं आहे हे नातं आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे. मानव हा नातं दाखवण्यासाठी कशा स्वरूपाचं वर्णन कवयित्रीने या ठिकाणी केलेलं आहे. कवयित्रीने वर्णन करताना या ठिकाणी मानवाचं अतूट नातं दाखवलेलं गेलेलं आहे. हे अतूट नातं कशा स्वरूपाचं सांगितलं आणि झाडं झुडप हे मानवाशी कशा प्रकारचं एक घट्ट नातं, निसर्ग म्हणजे मानवाचा जो काही सखा आहे, हे 3 मुद्दे यामध्ये मध्यवर्ती कल्पनेमध्ये येणं गरजेचं आहे. पुढचं सांगितलेलं आहे कवितेमध्ये असलेले भाव सौंदर्य. कवितेमध्ये कशा स्वरूपाचा भाव सौंदर्य कवयित्रीने वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी कवितेमध्ये शांत, कोमल, प्रेम भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. अतिशय शांतपणे या ठिकाणी कवितेमध्ये कवयित्रीने वर्णन केलेलं आहे. निसर्गाशी जी ओढ आहे, मानवाला निसर्गाची ओढ अतिशय महत्वाची आहे. निसर्गाविषयी असलेली आत्मीयता, जिव्हाळा हा
अत्यंत महत्वाचा सांगितलेला आहे आणि तोच जिव्हाळा हळुवारपणे शब्दामध्ये कवित्रीने मांडलेला आहे. निसर्गाशी संवाद साधताना कवितेने तिच्या मनामधले असलेले प्रेम भावना आणि संवेदनशीलता ह्या सुद्धा गोष्टी प्रकर्षाने कवितेमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. कवितेमध्ये शांत रसाची निर्मिती केलेली आहे. शृंगार रसाची अनुभूती या ठिकाणी सांगितलेले. 9 रस आहे. 9 रसा मधला जो शेवटचा रस आहे तो शांत रस सांगितलेला आहे आणि सुरुवातीचा पहिला रस आहे शृंगार रस सांगितलेला आहे. प्रेम, जिव्हाळा, माया हा शृंगार रसातून व्यक्त होतो. निसर्गाचं सौंदर्य कशा स्वरूपाचं आहे म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे, शृंगार रसाची अनुभूती या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजेच वाचक वर्गामध्ये प्रसन्नता ही महत्वाची आहे. समाधानाची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. ही निर्माण करताना कवितेने आपले भाव या ठिकाणी वर्णन केलेले. कवितेमधले भाव म्हणजे कवितेचा असलेला भावार्थ किंवा भाव सौंदर्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 8 मार्काच्या प्रश्नासाठी मी हे मुद्दे देत आहे, पण तरी पण तुम्हाला कृती क्रमांक 2 मधील आकडा आ गुण 2 साठी प्रत्येक कविता ही महत्वाची आहे आणि प्रत्येक कवितेमध्ये 2 मार्कांसाठी काय काय विचारलं जाईल. पहिल्या याच्यामध्ये मी तुम्हाला 2 मार्कांसाठी आशय, कवितेचा आशय कसा आहे तो सांगितलेला आहे. आता यामध्ये प्राणसही या कवितेमधलंच आपल्याला भाव सौंदर्य हे 2 मार्कांसाठी विचारलं जाणार आहे. त्यानंतर कवितेमध्ये असलेलं काव्य सौंदर्य कसं वर्णन केलेलं आहे. कवितेमध्ये काव्य सौंदर्य वर्णन करताना प्राणसही ह्या कवितेमध्ये काव्य सौंदर्य वर्णन करताना कवित्रीमध्ये साध्या, सरळ आणि चित्रमय भाषेत वर्णन केलेले आहे. साधी सोपी असलेली ग्रामीण जीवन पद्धती ही कशा प्रकारची आहे, ग्रामीण जीवनाचं संस्कृतीचं वर्णन कवित्रीने या कवितेमध्ये केलेलं आहे. कवितेमध्ये कवित्रीने निसर्गाचं वर्णन करताना त्या ठिकाणी मात्र मानवीकरणाचं ह्या उपमा हे अलंकार सुंदर असलेलं वापर या ठिकाणी केलेला आहे. घनावळ, मेघमाला ह्या कशा स्वरूपाच्या आहे ते सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं आहे. म्हणजे निसर्गामध्ये असलेला जो जिवंतपणा आहे तो कवितेने या व्यक्तीप्रमाणे सोबतीला धरून त्या ठिकाणी संबोधलेला आहे. म्हणून या ठिकाणी अधिक जिवंतपणा येण्यासाठी या ठिकाणी ही कविता अधिक आपलीशी वाटावी, जिव्हाळा वाटावा, प्रेम वाटावं असं कवितेमध्ये सांगितलेलं आहे. कवितेमध्ये लयबद्धता आहे, शब्दरचना आहे आणि निसर्गाचे देखणे शब्दचित्रण या ठिकाणी सांगितले. निसर्गाचे शब्दचित्रण कशा स्वरूपाचे सांगितलेले आहे तर या ठिकाणी जे मेघमाला येतात, ज्यावेळेस मात्र ही मेघमाला आकाशामध्ये आपल्याला दिसते त्यावेळेस मात्र त्याचं वर्णन पाऊस पडण्याच्या अगोदर असलेलं वर्णन आणि पाऊस पडल्यानंतर हे त्या ठिकाणी शब्दचित्र कवित्रीने वर्णन केलेलं आहे. कविता वाचताना मनाला एक ठसा निर्माण करतं, जिव्हाळा, आपुलकी निर्माण करतं. ह्या कवितेमधून कवित्रीने आपल्यामध्ये भाव सौंदर्य, काव्य सौंदर्य सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कवितेमधला असलेला शेवटचा भाग जो आपल्याला बघायचा आहे तो कवितेमध्ये काय सांगितलेला आहे. आपल्याला शेवटच्या भागामध्ये विचार सौंदर्य, कवित्रीने आपले विचार कशाबद्दल मांडलेले आहे. या ठिकाणी पहिलं सांगितलेला भाग आहे तो निसर्गावरती प्रेम करायला सांगितलेले. काय विचार मांडलेले आहे तुम्ही विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी कवित्रीने जे काही कवितेमध्ये आपले विचार मांडलेले त्याच्यामधून पहिला विचार येतो की तुम्ही सर्वांनी मानवाने ह्या निसर्गावरती प्रेम करा. हा एक महत्वाचा भाग सांगितला. त्याचे जतन करणे आणि त्याच्याशी एकरूप होणे, म्हणजे निसर्गावर प्रेम करायचं आणि निसर्गाशी एकरूप व्हायचं. म्हणून आपण म्हणतो झाडे लावा, झाडे जगवा हे या ठिकाणी सांगितलं. या ठिकाणी मला तुकाराम महाराजांचे जे काही आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे या कविते या ठिकाणी ही वृक्षवल्ली कशा स्वरूपाची, आमचे सखे सोयरे कसे आहे त्याचं आठवण या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. पुढे सांगितलेलं आहे सुंदर विचार मांडण्याचं काम या ठिकाणी कवित्रीने केलेले आहे. निसर्गावरती प्रेम करा, जिव्हा, आपुलकी आणि सुंदर विचार मांडलेले आहे. दुसऱ्यामध्ये मानवाला निसर्गाशिवाय अपूर्ण आहे. हा मानव निसर्गात फक्त कल्पना करा विद्यार्थी मित्रांनो, का फक्त आपणच असो. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं एखादं छोटं सुद्धा रोपटं नाही, निसर्ग नाही, फक्त मानव ह्या पृथ्वी तलावरती आहे. झाडं झुडपं पाणी वगैरे काहीच नाही तर कसं वाटेल बरं. ते सुद्धा आपल्या मनाला भिडणारं एक गोष्ट खंत कवित्रीने अपूर्ण या ठिकाणी सांगितलेले. निसर्गाशिवाय मानव राहू शकत नाही. पुढचं सांगितलेलं आहे
ही निसर्ग आहे त्याच्यामध्ये आपल्याला जाणीव कवित्रीने करून दिलेली आहे का, हे मानवा तू निसर्गाशिवाय राहू शकत नाही. जसं विद्यार्थी मित्रांनो, एक नाणं आहे आणि नाणं असल्यानंतर त्या नाण्याला दोन बाजू असतात. नाणं एक आहे, बाजू दोन आहे. तशा प्रकारचा हा मानव आहे आणि हा निसर्गाशिवाय जगू शकत नाही. एका बाजूने मानव, दुसऱ्या बाजूने काय आहे, निसर्ग एकमेकाशी संलग्न आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामधून आपल्याला कवित्रीने धावपळीच्या जीवनात माणूस निसर्गापासून दूर चाललेला आहे का काय असं वाटायला लागलेलं आहे आणि त्यावेळी निसर्गाशी नातं हे दृढ ठेवायचं आहे, अतूट ठेवायचं आहे, जिव्हाळ्याचं ठेवायचं आहे. हा संदेश कवित्रीने या कवितेमध्ये दिलेला आहे. म्हणून कवितेने आपल्या कवितेमध्ये विचार प्रधानता, विचार या ठिकाणी मांडलेले आहे. बघा आता आपल्याला यामध्ये 2 मार्कांसाठी जे प्रश्न सांगितलेले आहे ते कशावरती विचारले जाणार आहे, कवितेची मध्यवर्ती कल्पना, आशय सौंदर्य सांगितलेले आहे मी अगोदर तुम्हाला की ही ग्रामीण संस्कृती विषय असलेली कविता आहे, निसर्गाशी असलेली कविता आहे. ग्रामीण संस्कृतीमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये काय काय केलं जातं, पावसाळा येण्यापूर्वी आणि उन्हाळा संपायच्या शेवटी अशा प्रकारच्या मध्यवर्ती मधून ही कविता आपल्याला कवित्रीने या ठिकाणी रचलेली आहे आणि त्याच्यामधून हे आशय आपल्या पुढे कवित्रीने व्यक्त केलेले 2 मार्कांचा प्रश्न येईल. त्याचबरोबर मध्यवर्ती कल्पना ही सुद्धा 2 मार्कांसाठी येईल. त्याचबरोबर आपल्याला कवितेमध्ये असलेले भाव सौंदर्य आहे ते 2 मार्कांसाठी येईल. कवितेमध्ये असलेले काव्य सौंदर्य 2 मार्कांसाठी आणि कवितेमध्ये असलेले विचार सौंदर्य 2 मार्कांसाठी. हे 2-2 मार्कांचे प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला ही कविता 8 मार्कांसाठी आली तर 8 मार्कांमध्ये आपल्याला 4 मार्कांमध्ये आशय सौंदर्य, भाव सौंदर्य, विचार सौंदर्य या ठिकाणी मध्यवर्ती कल्पना या ठिकाणी व्यक्त करायची असते. त्यावेळेस आपल्याला संपूर्ण या ठिकाणी हे विचार किंवा हे भाव सौंदर्य, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य या ठिकाणी मध्यवर्ती कल्पना ही 4 मार्कांसाठी लिहायची आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.